इकडं पण तसलीच एक रेल्वे बनवली, ते बी घेऊन हिंडत आहे. इकडं अजून एक आहे. इलेक्ट्रिक इंजिन दिसतंय, सायलेंट एकदम पळते तिच्या मायाला. आणि हा नमो घाटापर्यंत आपण चालत आलो आहे. या नमो घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जरा हात जास्त दिसत आहेत. तिथं पण एक छोटी रेल्वेगाडी आहे. वरच्या बाजूला तिथं पिझ्झा हट आहे. जर पिझ्झा खायची इच्छा झाली तर पिझ्झा खायची पण सोय आहे या ठिकाणी. नाही असं नाही, कचरा बिचरा करायला इथं अजिबात परमिशन नाही. एवढंच काय, जागेची जर स्वच्छता पाहिली तर तुम्हालाच काय कचरा करू वाटणार नाही. एकदम चकाचक आहे, कचरा नाही, काय नाही, काय नाही. इथं नगर निगम वाराणसी. कोणत्या घाटापासून कोणत्या घाटापर्यंत जायचे रेट लिहिलेले इथं. अजून तर काय जवळून नदी पाहायची इच्छा नाही राहिलेली. अजूनच इकडं दुसऱ्या बाजूला काय बघायला भेटतं बघा नमो घाटात. इथं असे बांगड्या घातलेले, हात जोडलेले इथं. बारक्या हातात बांगड्या नाही का, आणि पलीकडच्या हातात धागा बांधलेला आहे, हिरव्या बारक्या हातात. आणि ह्यो डॉल्फिनवर बसलाय असा. त्याला काय उद्योग नाही सध्या. तो डॉल्फिनवर बसून मोबाईलवर गेम खेळतो. किती तंत्रज्ञान पुढे गेलं त्याचं. तर या ठिकाणी नमो घाटावरती भिंतीवरती असे 3D चित्र बनवले होतं. तर या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता. निश्चितच तुम्हाला कळलेलं आहे की या चित्रामध्ये त्यांनी काय सांगण्याचा, काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी पण हा नदीचा घाट आहे. होड्या लागल्यात पाण्यामध्ये आणि नदीच्या अलीकडं झाडं येतात. या ठिकाणी काही लोक नदीमध्ये आंघोळ करतात, सूर्याला वंदन वगैरे करतात. बासरी पाहिल्यानंतर तुम्हाला ते कोण आहे ते सांगायची गरज नाही. तुम्हालाच नाही, जगात असा माणूसच नाही, जगात नाही भारतात म्हणायला पाहिजे, जगात बाहेर बावळट असू शकते का की बासरी घेऊन वाजवणारा बासरी कोण असू शकतो. ते इथं एक शिवशंकराचं शिल्प साकारलेलं आहे. हे पण भारी दिसते. आणि असंच, अरे असं का वाटायला लागलं मला, हे काहीतरी आय एम डुईंग समथिंग रॉंग. कारण सगळे माझ्या समोरून येत आहेत आणि मी तिकडं चाललो आहे. चालताना पण काय मी रॉंग साईडने चाललो आहे का काय, याचा मेळ लागा ना मला. ज्या पुलाचा मागापासून कौतुक करत होतो तो हा पूल. आणि ह्याच्यावरून डबल लाईन आहे, पलीकडून यायची इकडून जायची. आपल्याला माहीत आहे लेफ्टने जातात कधी पण, रस्त्याच्या डाव्या साईडने. लय मेहनत घेतली. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी गोष्ट कळली. तिथूनच या बाजूला आहे काशी रेल्वे स्टेशन. आणि 2 गाड्या वेटिंगला येतात. एक झाली की एक लगेच सोडायची त्यांना या पुलावरून. एक तर सुटली पण. असं रेल्वेशी आपल्याला असं तर काय घेणं देणं नव्हतं. भैया इधर से पार करके के जाने के लिए ये प्लेटफॉर्म टिकट लगेगा क्या? हाँ, जा सकते क्या नहीं जा सकते? कोई पूछेगा तो नहीं तो फिर चल के घूम के जाना पड़ेगा ऊपर से. हाँ तो नहीं, मतलब ट्रेन के लिए तो रुक जाएंगे, बस खाली इस पार जाना है उधर. आगे इधर से ही आगे जाएंगे या फिर प्लेटफॉर्म पे जाएंगे? नहीं, प्लेटफॉर्म पे से आगे जाएंगे ना. हाँ, वहाँ जो गुम्बद की तरह बना हुआ है ना. अच्छा, हाँ, एक गेट है. अच्छा, उधर से. तो कोई पूछेगा तो नहीं रेल्वे तिकीट? ठीक आहे, थँक्यू. तर अशा प्रकारे यांनी तर म्हणले तर की बा ह्या बाजूला जायला काही प्रॉब्लेम नाही, पण आपण थोडी वाट बघूया. घाई करायचं अजिबात कारण नाही.